ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. स्वामी विवेकानंद कृत ज्ञानयोग. मनुष्याचे यथार्थ स्वरूप. या पंचेंद्रियाच्या जगामध्ये मनुष्य एवढा आसक्त आहे की तो त्यांना सहजपणे सोडू इच्छित नाही. परंतु बाह्य जगाला त्याने कितीही सत्य किंवा साररूप समजू द्या, प्रत्येक व्यक्ती आणि जातीचे जीवनामध्ये एक वेळ अशी नक्की येते की जेव्हा त्याला इच्छा नसली तरी प्रश्न करावा लागतो, काय हे विश्व सत्य आहे? ज्या व्यक्तींना आपल्या इंद्रियावर शंका करण्यासाठी थोडासाही वेळ मिळत नाही, ज्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या विषयभोगात रममाण असतो, मृत्यू एक दिवस त्यांच्याजवळ येऊन उभा राहतो आणि विवश होऊन त्यालाही म्हणावे लागते, काय हे जग सत्य आहे? या एकाच प्रश्नाने धर्माची सुरुवात होते आणि याच्या उत्तरामध्येच धर्माचे सार आहे. सुदूर अशा अतीत कालामध्ये जिथे इतिहासाची काहीच माहिती नाही, त्या रहस्यमय पौराणिक युगात सभ्यतेच्या त्या अस्फुट उष्कालातही आम्ही पाहतो की एकच प्रश्न त्यावेळी सुद्धा विचारला जात होता, याचे काय होते? काय हे सत्य आहे? कवित्वमय कठोपनिषदाच्या प्रारंभी आम्ही हा प्रश्न पाहतो. कोणी कोणी म्हणतात की मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचे अस्तित्व समाप्त होते आणि काही म्हणतात नाही, त्याचे अस्तित्व तरीही राहतेच. या दोन्ही गोष्टीत कोणती सत्य आहे? जगामध्ये या संबंधी अनेक प्रकारची उत्तरे मिळतात. जेवढ्या प्रकारचे दर्शन किंवा धर्म जगामध्ये आहेत ते वास्तवात या प्रश्नाचे विभिन्न उत्तरांनी परिपूर्ण आहेत. अनेक वेळा तर या प्रश्नाला वेगळे काय, सत्य काय आहे, जगाच्या अतीत परमार्थ सत्तेच्या या अन्वेषणाला व्यर्थ म्हणून चेष्टेने उडवले गेले. परंतु जोपर्यंत मनुष्य नावाची वस्तू या जगामध्ये आहे तोपर्यंत या प्रश्नाची थट्टा विफल राहील. हे म्हणणे सोपे आहे की आम्ही जगत सत्तेचे अन्वेषण करणार नाहीत. आपल्या सर्व आशा व आकांक्षांना वर्तमान क्षणातच सीमित ठेवून आणि आम्ही त्यासाठी भरपूर कसरती करू शकतो. बाह्य जगातील सर्व वस्तूसुद्धा आम्हाला इंद्रियाच्या समेतच बंध करण्यात सहाय्यक होतात. सर्व जग एक होऊन आम्हाला वर्तमानाच्या क्षुद्र सीमेच्या बाहेर दृष्टी टाकण्यापासून थांबवू शकते. परंतु जोपर्यंत मृत्यू राहील तोपर्यंत हा प्रश्न वेळोवेळी उठेल. आम्ही जे या सर्व वस्तूंचे सत्याचेही सत्य, साराचेही सार समजून त्यातील भयानक रूपास आसक्त आहेत, तर काय मृत्यूच या सर्वांचा शेवटचा परिणाम आहे? जग तर एका क्षणात विध्वंस होऊन कुठे जाते कळत नाही. वर अति उंच गगनचुंबी पर्वतांनी खाली खोल दरी जणू तोंड उघडून जीवाला घेण्यासाठी येत आहे. या पर्वताच्या किनाऱ्यावर उभे राहिल्यावर कितीही कठोर अंतकरण असले तरी नक्कीच कंपायमान होईल आणि विचारेल, हे सर्व सत्य आहे का? एखादे तेजस्वी हृदय जीवनभर खूप प्रयत्नांनी ज्या आशेने आपल्या हृदयाला सजीवित राहिले ते एका मुहूर्तावर उठून जाऊन न जाणे कुठे गेले, तर आम्ही या सर्व आशाला सत्य समजावे का? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. काल प्राणांची, आकांक्षांची, हृदयाच्या या गंभीर प्रश्नाच्या शक्तीचा कधीही ऱ्हास करू शकत नाही. प्रत्युत कालाचा स्रोत जो जो पुढे येतो तो या प्रश्नाची शक्ती वाढत जाते आणि तितक्याच अधिक प्रबल वेगाने हा प्रश्न हृदयावर आघात करीत राहतो. मनुष्याला सुखी होण्याची इच्छा असते. स्वतःला सुखी करण्यासाठी तो सर्वत्र पळत राहतो, इंद्रियांच्या मागे मागे धावतो, वेड्याप्रमाणे बाह्य जगाचे कार्य करीत राहतो. जे तरुण जीवन संग्रामात सफल झाले त्यांना जर विचारले तर ते म्हणतील, हे जग सत्य आहे. त्यांना सर्व गोष्टी सत्य वाटतात. तेच जेव्हा वृद्ध होतील तेव्हा सौभाग्य लक्ष्मी त्यांना वेळोवेळी धोका देईल. तेव्हा जर त्यांना विचारले तर बहुतेक असे म्हणतील, अरे भाऊ, सर्व नशिबाचा खेळ आहे. इतक्या दिवसानंतर त्यांना कळाले की वासनाची पूर्ती होत नाही. ते जिकडे जातील तिकडे जणू वज्रासमान दृढ भिंत समोर उभी राहते, जिला ओलांडणे त्यांच्या हातात नाही. प्रत्येक इंद्रिय चंचल परिणामस्वरूप प्रतिक्रिया होते. प्रत्येक वस्तू क्षणभंगूर आहे. विलास, वैभव, शक्ती, दारिद्र्य इतके की जीवनही क्षणभंगूर आहे. मनुष्यासाठी दोन उत्तरे राहतात. एक आहे शून्यवादीप्रमाणे विश्वास करावा की सर्व काही शून्य आहे, आम्ही काहीच जाणू शकत नाही. भूत, भविष्य किंवा वर्तमान याविषयीही आम्ही काही समजू शकत नाही. कारण की जी व्यक्ती भूत भविष्याचा अस्वीकार करून केवळ वर्तमानाचा स्वीकार करीत तितकीच आपली दृष्टी सीमित ठेवू इच्छितात ते पूर्णपणे वेडे आहेत.
हे तर अगदी तसेच आहे जसे मातापित्याचा अस्वीकार करून संतानाचे अस्तित्वाचा स्वीकार करणे. दोन्ही समान रूपाने युक्तिसंगत आहेत. भूत आणि भविष्याचा अस्वीकार करणे म्हणजेच वर्तमानाचाही अस्वीकार करणे होय. हा एक भाव झाला. हे शून्यवादींचे मत आहे. पण मी असा मनुष्य आजपर्यंत पाहिला नाही की जो एका क्षणापुरताही शून्यवादी होऊ शकेल. तोंडाने म्हणणे नक्कीच खूप साधे सोपे आणि सरळ आहे. दुसरे उत्तर हे आहे की या प्रश्नाच्या खऱ्या उत्तराचा शोध घ्या, सत्याचा शोध घ्या. या नित्य परिवर्तनशील नश्वर जगात सत्य काय आहे याचा शोध घ्या. काही भौतिक परमाणूंचे समष्टी स्वरूप या देहाच्या आत कोणी अशी गोष्ट आहे की जी सत्य आहे. मानवी जीवनाच्या इतिहासात नेहमी या तत्वाचे अन्वेषण केले गेले आहे. आम्ही पाहतो की अतिप्राचीन कालापासून मनुष्याच्या मनात या तत्वाचा अस्पष्ट प्रकाश भासमान झाला होता. आम्ही पाहतो त्यावेळेपासून मनुष्याने या स्थूल देहाहून अतीत एका दुसऱ्या देहाचाही शोध लागला, जो अनेक अंशाने या स्थूल देहासमान असूनही पूर्ण रूपाने तसा नाही. तो स्थूल देहाहून श्रेष्ठ आहे. शरीराचा नाश झाल्यावरही त्याचा नाश होत नाही. ऋग्वेदाच्या एका सूक्तामध्ये मृत शरीराला जाळणारे अग्निदेवाला सांगताना हा मंत्र सापडतो. ते म्हणतात, हे अग्नी, तुम्ही याला तुमच्या हातात घेऊन हळूहळू घेऊन जा. याला सर्वांग सुंदर ज्योतिर्मय देहाने संपन्न करा. त्याला त्याच जागी घेऊन जा जिथे पितृगण राहतात, जिथे दुःख नाही, जिथे मृत्यू नाही. तुम्ही पाहाल की सर्व धर्मात हाच भाव विद्यमान आहे. आणि याचबरोबर आम्हाला आणखी एक विचार मिळतो. नवलाची गोष्ट ही की सर्व धर्म एका स्वरात घोषणा करतात की मनुष्यपूर्वी निष्पाप आणि पवित्र होता, पण आज त्याची अवनती झाली आहे. या भावाला पुन्हा तो रूपकाच्या भाषेत किंवा दर्शनाच्या स्पष्ट भाषेत अथवा कवितेच्या सुंदर भाषेत जरी प्रकाशित केली, परंतु सर्वच्या सर्व नक्कीच या एकतत्वाची घोषणा करतात. सर्व शास्त्र आणि पुराणातही हेच तत्व सापडते की मनुष्य जसा पूर्वी होता तसा आता नाही. आज तो पूर्वीपेक्षाही हीन दशेत आहे. यहुदीच्या धर्मग्रंथात आदमची जी पतन झालेली कथा आहे त्याचेही मर्म वास्तवात हेच आहे. हिंदू शास्त्रात याचा वेळोवेळी उल्लेख झाला आहे. हिंदूंनी सत्ययुग म्हणून ज्या युगाचे वर्णन केले आहे तेव्हा मनुष्याचा मृत्यू त्याच्या इच्छेनुसार होत होता. मनुष्य जितके दिवस वाटेल तेवढे दिवस शरीर धारण करू शकत होता. जेव्हा मनुष्याचे मन शुद्ध आणि दृढ होते त्यातूनही या सार्वभौमिक सत्याचे संकेत मिळतात. ते म्हणतात की त्यावेळी मृत्यू नव्हता, कोणत्याही प्रकारचे अशुभ किंवा दुःख नव्हते आणि वर्तमान युग त्याच प्रगत अवस्थेचा केवळ भ्रष्ट भाव आहे. या वर्णनाबरोबरच आम्हाला सर्व धर्मात प्रलयाचे वर्णन सापडते. प्रलयाची ही कथाच या गोष्टीला सिद्ध करते की सर्व धर्म वर्तमान युगाला प्राचीन युगाची भ्रष्ट अवस्था मानतात. जगाची भ्रष्टता क्रमाक्रमाने वाढत गेली आहे. त्यानंतर जेव्हा प्रलय झाला तेव्हा अधिकांश जग त्यात बुडाले. पुन्हा विकासास सुरुवात झाली आणि आता हे जग ती प्राचीन पवित्र अवस्था प्राप्त करण्यासाठी हळूहळू अग्रेसर होत आहे. तुम्ही सर्व प्राचीन व्यवस्थानाच्या प्रलयाची कथा जाणताच. अगदी तशाच कथा प्राचीन बेबिलोन, मिस्र, चीन आणि हिंदूतही प्रचलित होत्या. हिंदू शास्त्रात प्रलयाचे या प्रकारे वर्णन केलेले आहे. राजर्षी मनू जेव्हा एक दिवस गंगातीरी संध्यावंदन करीत होते तेव्हा एक लहान मासोळी त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली, मला आश्रय द्या. मनूने त्या क्षणी त्यांच्याजवळील पात्रात तिला ठेवून विचारले, तुला काय पाहिजे? मासोळी म्हणाली, एक मोठा मासा मारण्यासाठी माझा पाठलाग करीत आहे. तुम्ही माझे रक्षण करा. मनूने त्याला घरी नेले. सकाळी पाहिले ती मोठी होऊन पात्राच्या बरोबर झाली. मासोळी म्हणाली, आता मी या पात्रात राहू शकत नाही. तेव्हा मनूने तिला एका कुंडात ठेवले. दुसऱ्या दिवशी ती कुंडा एवढी झाली आणि म्हणू लागली, मी यातही राहू शकत नाही. तेव्हा मनूने तिला नदीत सोडले. सकाळी पाहिले तर तिचे शरीर नदीत सर्वत्र पसरले होते. तेव्हा त्याने तिला समुद्रात सोडले. तेव्हा मासोळी म्हणाली, मनू, मी जगाचा सृष्टिकर्ता आहे. मी प्रलयाने जगाचा नाश करणार. तुम्हाला सावधान करण्यासाठी मी मासोळीचे रूप घेऊन आलो होतो. तुम्ही एक मोठी नौका तयार करून त्यात सर्व प्रकारच्या प्राण्यांना एकमेकांना जोडून बांधून ठेवा व त्यांचे रक्षण करा आणि स्वतःही सपरिवार त्यात बसा. जेव्हा सारी पृथ्वी पाण्यात बुडेल तेव्हा त्या पाण्यात तुम्हाला माझा एक काटा दिसेल.
तुम्ही नौकेला त्याला बांधून ठेवा. त्यानंतर पाणी ओसरल्यावर नौकेतून परतून प्रजावृद्धी करा. या प्रकारे भगवानाने सांगितल्याप्रमाणे प्रलय झाला आणि म्हणून आपल्या परिवारासहित प्रत्येक प्राण्याची एक एक जोडी आणि त्यांच्या बीजांची रक्षा केली. आणि प्रलय समाप्त झाल्यावर त्या नौकेतून उतरून त्यांनी प्रजा उत्पन्न करण्यास सुरुवात केली. आणि आम्ही लोक मनुष्य वंशज असल्याकारणाने मानव म्हणवू लागलो. आता पहा, मानवी भाषेत त्या आभ्यंतरिक सत्याला प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे. माझा तर ठाम विश्वास आहे की एक लहान बालकही आपल्या अस्पष्ट बोबड्या भाषेत उच्चतम दिसणाऱ्या सत्याला प्रकट करण्याचा प्रयत्न करते. पण हो, त्याच्याजवळ ते प्रकाशित करण्यासाठी दुसरे कुठले इंद्रिय किंवा साधन नाही. ते केवळ परिणामगत आहे. आजकालची विशुद्ध प्रणालीबद्ध गणिताप्रमाणे भाषा आणि प्राचीन मुनींची अस्पृष्ट रहस्यमय पौराणिक भाषेत केवळ मात्रांचे तारतम्यातील फरक आहे. या सर्व कथांमागे एक महान सत्य लपलेलं आहे, ज्याला उजेडात आणण्याचा प्राचीन लोक जणू प्रयत्न करीत आहेत. बहुतेक या सर्व प्राचीन पौराणिक कथामध्येच बहुमूल्य सत्य असते. आणि मला हे सांगताना दुःख होते की आधुनिक लोकांच्या चटपट भाषेत बहुधा भूसच असते, तत्व नाही. म्हणून रूपकात सत्य दडलेले आहे हे सांगून किंवा ते अमुक अमुक विचाराशी मेळ खात नाही हे म्हणून सर्व प्राचीन गोष्टींना बाजूला टाकणे योग्य नाही. अमुक महापुरुषाने असे सांगितले म्हणून त्यावर विश्वास ठेवा, या प्रकारच्या घोषणेमुळेच जर सर्व धर्माचा उपहास केला जात असेल तर मग आजचे लोक अधिकच उपहासात्मक आहेत. आजकाल जर कुणी मुसा, बुद्ध अथवा ईसाई उक्ती सांगतो तर त्याची थट्टा केली जाते. परंतु हक्सले, टिंडल किंवा डार्विन त्यांनी असे म्हटले की ते बहुतेकासाठी पर्याप्त होते. आम्ही लोक खऱ्या अंधविश्वासातून मुक्त आहोत. पहिल्याने धर्मावर अंधविश्वास, आता विज्ञानावर अंधविश्वास. तरीही पहिल्या अंधविश्वासात एक जीवनप्रद आध्यात्मिक भाव येत होता. पण आधुनिक अंधविश्वासाने केवळ काम आणि लोभाचे भाव येतात. तो अंधविश्वास ईश्वराच्या उपासनेला घेऊन आणि आजकालचा अंधविश्वास आहे महाघृणित धन, यश आणि शक्तीच्या उपासनेला घेऊन. बस हाच फरक आहे. हो, तर पौराणिक कथेच्या गोष्टी चालल्या होत्या. या सर्व कथामध्ये हाच एक मुख्य भाव पाहण्यात येतो की मनुष्य ज्या अवस्थेत पूर्वी होता आता त्याचे पतन झालेले आहे. आजकालचे तत्वान्वेषी या गोष्टीचा मुळीच स्वीकार करीत नाहीत. क्रमविकासवादी विद्वानांनी तर जणू या सत्याचे संपूर्ण रूपाने खंडन केले आहे. त्यांच्या मते मनुष्य एक विशेष प्रकारचा क्षुद्र मांसल जंतूचा केवळ क्रमविकास आहे. म्हणून पूर्वीचे पौराणिक सिद्धांत सत्य असू शकत नाहीत. पण भारतीय पुराणे दोन्हींचा समन्वय करण्यात समर्थ आहेत. भारतीय पुराणांच्या मताने सर्व प्रकारची उन्नती तरंगाकार असते. प्रत्येक तरंग एक वेळ उठतो व पुन्हा पडतो, पडून पुन्हा वर उठतो आणि पुन्हा पडतो. या प्रकारे क्रम चालू असतो. प्रत्येक गती चक्राकार असते. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यावरही हेच दिसेल की मनुष्य केवळ क्रमविकासाचा परिणाम आहे ही गोष्ट सिद्ध होत नाही. क्रमविकास म्हणण्याबरोबरच क्रमसंकोचाची प्रक्रियाही मानावी लागेल. विज्ञानवेत्ता तुम्हाला म्हणतात की कोणत्याही यंत्रात तुम्ही जेवढ्या शक्तीचा प्रयोग कराल तेवढीच शक्ती त्यातून मिळू शकते. असत यातून कधी स्वतःची उत्पत्ती होऊ शकत नाही. जर मानव, पूर्ण मानव, बुद्ध मानव, ईसा मानव एक क्षुद्र मांसल जंतूचा विकास असेल तेव्हा या क्षुद्र जीवालाही संकुचित किंवा अव्यक्त बुद्ध म्हणावे लागेल. असे जर नसेल तर हे सर्व महापुरुष कोठून उत्पन्न झाले? असतातून तर कधी स्वतःची उत्पत्ती होत नाही. म्हणजेच जे नाही त्यातून आहे याची कधी निर्मिती होत नाही. या प्रकारे आम्ही शास्त्राच्या सोबत आधुनिक विज्ञानाचा समन्वय करू शकतो. जी शक्ती हळूहळू अनेक पायऱ्यांनी येत पूर्ण मनुष्याच्या रूपात परिणत होते ती कधी शून्यातून उत्पन्न होऊ शकत नाही. ती कधी ना कधी नक्कीच वर्तमानात होती. आणि जर तुम्ही विश्लेषण करीत करीत या प्रकारच्या क्षुद्र मांसल जंतुविशेष किंवा जीवासारपर्यंत पोहोचतात त्यालाच अधिकारण सिद्ध करतात तर हे निश्चितच आहे की या जीवात ही शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात विद्यमान होती. आजकाल हा विवाद चालला आहे की काय पंचमहाभूतांची समष्टी हा देहच आत्मा, चिंतन शक्ती किंवा विचार इत्यादी नावांनी परिचित शक्तींच्या विकासाचे कारण आहे किंवा चिंतन शक्तीच देहाच्या उत्पत्तीचे कारण आहे.
नक्कीच विश्वातील सर्व धर्म सांगतात की विचार नावाची शक्तीच शरीराची प्रकाशक आहे आणि ते त्याच्या विरुद्ध मताबद्दल आस्था ठेवत नाहीत. अनेक आधुनिक विचारधारा मानतात की चिंतन शक्ती केवळ शरीर नावाच्या यंत्राच्या विभिन्न अंशाचे विशेष रूपाचे समायोजनाने उत्पन्न होते. जर या दुसऱ्या मताला मानले म्हणजे हे स्वीकारले की हा आत्मा किंवा मन किंवा इतर कुठल्याही नावाने संबोधले या जड देहस्वरूपाच्या यंत्राचे फलस्वरूप आहे. ज्या सर्व जड परमाणूमुळे मस्तिष्क आणि शरीराचे गठन होते हे त्या रासायनिक अथवा भौतिक योगाने उत्पन्न होणारी वस्तू आहे. तेव्हा तर हा प्रश्नच अमीमांसित होऊन जाईल. शरीराची रचना कोण करते? कोणती शक्ती या भौतिक अणूंना शरीराच्या रूपात परिवर्तित करते? कोणती शक्ती प्रकृतीत पडलेल्या जड वस्तूच्या ढिगाऱ्यातून काही अंश घेऊन तुमचे शरीर एक प्रकारचे व माझे शरीर दुसऱ्या प्रकारचे बनवते? या सर्व अनंत भिन्नता कशा होतात? हे म्हणणे की आत्मा नावाची शक्ती शरीराच्या भौतिक परमाणूंच्या विभिन्न संघातातून उत्पन्न होते. अगदी तसेच जसे बैलाच्या पुढे गाढीला जोडणे, हा संघात कसा उत्पन्न झाला? कोणत्या शक्तीने असे केले? जर तुम्ही म्हणत असाल की अन्य एखाद्या शक्तीने संघात केलेला आहे आणि आत्मा जो यावेळी एक विशेष जडराशीसोबत सहत आहे, सम्मिलित आहे, या सर्व जड परमाणूंच्या संघाताचे फळ आहे, तर हे काही उत्तर नाही. जे मत अन्य मताचे खंडन केल्याशिवाय वाटल्यास सर्वांचे नसले तरी अधिकतर घटनांचे, अधिकतर विषयांची व्याख्या करू शकते, तेच ग्राही आहे. म्हणून ही गोष्टच अधिक युक्तिसंगत आहे की जी शक्ती जडतत्वाला घेऊन ते शरीर निर्माण करते आणि जी शक्ती शरीराच्या आत व्यक्त आहे त्या दोन्हीही एकच आहेत. शेवटी हे म्हणणे आले की जी चिंतन शक्ती आमच्या शरीरात व्यक्त आहे ती केवळ जड अणूंच्या संयोगाने उत्पन्न होते आणि त्यामुळे शरीरापासून वेगळे तिचे अस्तित्व काही नाही. अगदी निरर्थक आहे. या म्हणण्यात काही तथ्य नाही. शक्ती कधी जडतत्वापासून उत्पन्न होऊ शकत नाही. उलट हे सिद्ध करणे अधिक शक्य आहे की आम्ही ज्याला जड म्हणतो त्याचे अस्तित्वच नाही, ती केवळ शरीराची एक विशेष अवस्था आहे. हे सिद्ध करणे शक्य आहे की ठोसपणा, कठीणता इत्यादी सर्व जडाचे गुण आहेत. ते गतीचे फल आहेत. द्रव्यांना प्रचूर शीर्षीय गती दिल्याने ते ठोस होतील. वायुपुंजात जर अतिशय जलद गती उत्पन्न केली जसे वादळात, तर तो ठोस होऊन जातो आणि आपल्या आघाताने ठोस पदार्थांना तोडून किंवा कापून टाकू शकतो. जर कोळ्याच्या जाळ्याच्या तंतूला वेग दिला तर तो लोखंडाच्या साखळीप्रमाणे सशक्त होईल आणि मोठ्या वृक्षांना कापून पुढे जाईल. या प्रकारचे विचार केल्यावर हे सिद्ध करणे अगदी सोपे आहे की आम्ही ज्याला जडतत्व म्हणतो त्याचे काहीच अस्तित्वच नाही. परंतु दुसरे मत सिद्ध करणे अशक्य आहे. शरीराच्या आत ही जी शक्तीची अभिव्यक्ती दिसते ही काय आहे? आम्ही सर्व ही गोष्ट सहजतेने समजू शकतो की ही शक्ती ती कोणतीही असो, जड परमाणूला घेऊन त्यातून एक विशेष आकृती मनुष्य देह उत्पन्न करते आहे. दुसरा कोणी येऊन तुमच्या शरीराला बनवित नाही. असे मी कधी पाहिले नाही की दुसरा कोणी माझ्यासाठी भोजन करीत आहे. मलाच या भोजनाचे सार शरीरात घेऊन त्यातून रक्त, मांस, अस्थी इत्यादीचे गठन करावे लागते. ही अद्भुत शक्ती काय आहे? बऱ्याच जणांचे भूत आणि भविष्यासंबंधीचे सिद्धांत भयावह दिसू लागतात. बऱ्याच जणांचे तर केवळ अनुमानिक व्यापारच दिसतात. म्हणून वर्तमानात काय होते आम्ही हे समजण्याचा प्रयत्न करू. आम्ही प्रस्तुत विषयासच घेऊ. ती शक्ती काय आहे जी यावेळी आमच्यात काम करीत आहे? आम्ही बघितले की सर्व प्राचीन शास्त्रात या शक्तीला, या शक्तीच्या अभिव्यक्तीला याच शरीराच्या आकृतीचा एक असा पदार्थ मानला आहे जो या शरीराला नष्ट होण्यापासून वाचवतो. क्रमशः आम्ही पाहतो की केवळ ज्योतिर्मय देह म्हणण्याने संतोष होत नाही. एक आणखीही उच्चतर भाव लोकांच्या मनावर अधिकार करताना दिसून येतो. तो हा आहे की कोणत्याही प्रकारचे शरीर शक्तीचे स्थान घेऊ शकत नाही. ज्या कोणत्या वस्तूची आकृती आहे ती बऱ्याच परमाणूंची एक समष्टी मात्र आहे. म्हणून त्याला चालवण्यासाठी दुसरी एखादी गोष्ट पाहिजे. जर या शरीराचे गठन आणि परिचालन करण्यासाठी या शरीराहून वेगळ्या अन्य कोणत्या वस्तूची आवश्यकता असेल तर या तर्काच्या आधारावर या ज्योतिर्मय देहाचे गठन आणि परिचलनासाठी
त्याहून वेगळी दुसरी एखादी गोष्ट असायला पाहिजे. ही अन्य कोणती वस्तू संस्कृत भाषेत आत्मा नावाने संबोधली जाते. हा आत्माच या ज्योतिर्मय देहात स्थूल शरीराचे काम करीत राहतो असे मानावे. हे ज्योतिर्मय शरीर मनाचा अधिकार सांगितला जातो आणि आत्मा त्याहून अतीत आहे. आत्मा मन नाही, तो मनावर कार्य करतो आणि मनाच्या माध्यमातून शरीरावर. तुमचा एक आत्मा आहे, माझाही एक आत्मा आहे. सर्वांचे वेगवेगळे आत्मे आहेत आणि एक एक सूक्ष्म शरीरही आहे. या सूक्ष्म शरीराच्या मदतीने आम्ही स्थूल शरीराचे कार्य करतो. आता प्रश्न उठतो की आत्मा आणि त्याच्या स्वरूपाच्या संबंधी शरीर आणि मनाहून वेगळा या आत्म्याचे स्वरूप काय आहे? बरेच वादविवाद होऊ लागले. नाना प्रकारचे सिद्धांत आणि अनुमान होऊ लागले. विविध दार्शनिक अनुसंधान होऊ लागले. या आत्म्याच्या संबंधात ते ज्या सिद्धांतावर पोहोचले, मी तुमच्या समोर त्यांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करेन. भिन्न भिन्न दर्शनांचे या विषयात मतैक्य दिसून येते की आत्म्याचे स्वरूप जे काही आहे त्याला आकृती नाही आणि ज्याला आकृती नाही तो नक्कीच सर्वव्यापी असेल. कालाचा आरंभ मनाने होतो. देशही मनाच्या आतच आहे. म्हणजेच काल आणि अवकाश हे मनाच्या आतच आहेत. काळाला सोडून कार्यकारण भाव राहू शकत नाही. क्रमाच्या भावनेशिवाय कार्यकारण भाव राहू शकत नाही. म्हणून देश काल निमित्त मनाच्या आत आहेत आणि हा आत्मा मनाच्या अतीत आणि निराकार असल्यामुळे देश काल निमित्ताहून वेगळा आहे. जेव्हा तो देश काल आणि निमित्त कारणाच्या अतीत आहे तर नक्कीच अनंत आहे. आता आमच्या दर्शनाचा उच्चतम विचार येतो. अनंत कधी दोन असू शकत नाहीत. जर आत्मा अनंत आहे तर केवळ एकच आत्मा असू शकतो. आणि ही जी अनेक आत्म्यांची धारणा आहे, तुमचा आत्मा एक माझा दुसरा, हे सत्य नाही. म्हणून मनुष्याचे प्रकृत स्वरूप एकच आहे. ते अनंत आणि सर्वव्यापी आहे. आणि हा प्रतिभाषित जीव मनुष्याच्या या वास्तविक स्वरूपाचे केवळ एक सीमाबद्ध भाव आहे. याच अर्थाने पूर्वोक्त पौराणिक तत्व ही सत्य होऊ शकतात की प्रतिभाषित जीव तो कितीही महान असेना, मनुष्याच्या या अतींद्रिय प्रकृत स्वरूपाचे धूसर प्रतिबिंब आहे. म्हणून मनुष्याचे प्रकृत स्वरूप आत्मा कार्यकारणाहून अतीत असल्याने, देशकालाने अतीत असल्यामुळे नक्कीच मुक्त स्वभावाचा आहे. तो कधी बद्ध नव्हता, न बद्ध होऊ शकत होता. हा प्रतिभाषिक जीव हे प्रतिबिंब देश काल निमित्तद्वारा सीमाबद्ध होण्यामुळे बद्ध झाला आहे. किंवा आमच्या काही दार्शनिकांच्या भाषेत प्रतीत होते की जणू तो बद्ध झाला आहे, पण खरे पाहता तो बद्ध नाहीच. आमच्या आत्म्याच्या आत जे यथार्थ सत्य आहे ते हे की आत्मा सर्वव्यापी आहे, अनंत आहे, चैतन्य स्वरूप आहे. आम्ही स्वभावानेही तसेच आहोत. आम्हाला प्रयत्न करून तसे बनावे लागत नाही. प्रत्येक आत्मा अनंत आहे. म्हणून जन्म आणि मरणाचा प्रश्नच उभा राहू शकत नाही. काही मुले परीक्षा देत होते. परीक्षक कठीण कठीण प्रश्न विचारित होते. त्यात हाही प्रश्न होता, पृथ्वी का पडत नाही? ते गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची अपेक्षा करीत होते. अधिकांश मुले मुली काहीही उत्तर देऊ शकले नाहीत. कुणी कुणी गुरुत्वाकर्षण किंवा इतर काही सांगून उत्तरे देत होते. त्यातून एक बुद्धिमान मुलीने एक दुसरा प्रश्न विचारून या प्रश्नाचे समाधान केले. पण पृथ्वी पडेल कुठे? हा प्रश्नच चुकीचा आहे. पृथ्वी पडणार कुठे? पृथ्वीसाठी पडणे आणि उठणे याला काहीच अर्थ नाही. अनंत देश वर किंवा खाली काहीही नसते. जे दोन्ही सापेक्ष देशात आहे, जे अनंत आहे, ते कुठून येईल व कुठे जाईल? जेव्हा मनुष्य भूत आणि भविष्याची चिंता, त्याचे काय होईल या चिंतेचा त्याग करतो, जेव्हा तो देहाच्या सीमाबद्ध आणि यामुळे उत्पत्ती विनाशशील जाणून देहाभिमानाचा त्याग करतो, तेव्हा तो एका उच्च स्तराच्या आदर्शावर पोहोचतो. देह ही आत्मा नाही व मन ही आत्मा नाही, कारण की या दोघांचा ऱ्हास आणि वृद्धी होते. जड जगताहून अतीत आत्मा अनंत कालापर्यंत राहू शकतो. शरीर आणि मन सतत परिवर्तनशील आहेत. ते दोन्ही परिवर्तनशील काही घटनाश्रेणींची केवळ नावे आहेत. ते जणू एका नदी समान आहेत, जिचा प्रत्येक जलपरमाणू सतत चलायमान आहे, सतत गतिशील आहे. तरीही ती नदी सदैव एक प्रवाही दिसते. या देहाचा प्रत्येक परमाणू सतत परिणामशील आहे. कोणत्याही व्यक्तीचे शरीर काही क्षणासाठीही एक समान राहत नाही. तरीही मनावर एक प्रकारचा संस्कार ठसलेला आहे, ज्यामुळे आम्ही याला एक शरीर समजतो. मनाच्या संबंधात हीच गोष्ट आहे.
क्षणात सुखी तर क्षणात दुःखी, क्षणात सबल तर क्षणात दुर्बल, ते सतत परिणामशील भुंग्याप्रमाणे आहे. म्हणून मन सुद्धा आत्मा होऊ शकत नाही. आत्मा तर अनंत आहे. परिवर्तन केवळ ससीम सीमित वस्तूतच शक्य आहे. अनंतात कोणत्याही प्रकारचे परिवर्तन होणे हे असंभवनीय आहे. असे कधी होऊ शकत नाही. शरीराच्या दृष्टीने तुम्ही आणि मी एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाऊ शकतो. जगाचा प्रत्येक अणू परमाणू नित्य परिणामशील आहे. पण जगाला एक समष्टी रूपात घेतले तर त्यात गती किंवा परिवर्तन अशक्य आहे. गती सर्वत्र सापेक्ष आहे. मी जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जातो तेव्हा कोणत्या तरी वस्तूच्या संदर्भातच एक टेबल किंवा दुसरी कुठलीही वस्तू बरोबर तुलना करून ती गती समजू शकते. जगताचा कोणताही परमाणू कोणत्याही दुसऱ्या परमाणूच्या तुलनेत परिणाम प्राप्त होऊ शकतो. परंतु संपूर्ण जगताला एक समष्टी रूपात घेतल्यावर कशाच्या तुलनेत त्याचे स्थान परिवर्तन होईल? या समष्टीच्या अतिरिक्त आणखी काही तर नाहीच. म्हणजेच हा अनंत, अपरिणामी, अचल आणि निरपेक्ष आहे आणि हीच पारमार्थिक सत्ता आहे. म्हणून आमचे सत्य सर्वव्यापी आहे, शांततामध्ये नाही. ही धारणा की मी एक शांत सतत परिणामी जीव आहे कितीही सुखद असला तरी हा एक जुना भ्रम आहे. कुणाला म्हणा तू सर्वव्यापी अनंत पुरुष आहेस तर तो घाबरेल. सर्वांच्या माध्यमातून तुम्ही कार्य करीत आहात. सर्वांच्या पायाने तुम्ही चालत आहात. सर्वांच्या तोंडाने तुम्ही बोलत आहात. सर्वांच्या हृदयाने अनुभव करीत आहात. अशी गोष्ट जर तुम्ही सांगाल तर तो घाबरेल. तो तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारेल की काय, तर मग त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्व राहणार नाही का? काय मी राहणार नाही? हे व्यक्तित्व मी काय आहे? जर जाणता आले तर चांगले. लहान मुलांना मिशा नसतात, मोठा झाल्यावर दाढी आणि मिशी येते. जर अहम किंवा व्यक्तित्व शरीरात असते तर बालकाचे व्यक्तित्व नष्ट झाले असते. जर अहम किंवा व्यक्तित्व शरीरात असते तर आमचे डोळे अथवा हात नष्ट झाल्यावर तेही नष्ट झाले असते. मग दारुड्याचे दारू सोडणे योग्य नाही, कारण की मग त्याचे व्यक्तित्व नष्ट होईल. चोराने साधू बनणे ही योग्य नाही, कारण तो स्वतःचे व्यक्तित्व नष्ट करेल. तर मग कोणीही आपले व्यसन सोडू इच्छिणार नाही. पण गोष्ट अशी आहे की अनंताला सोडून इतर कशातही व्यक्तित्व नाहीच नाही. केवळ या अनंताचे परिवर्तन होत नाही आणि बाकी सर्व सतत परिवर्तनशील आहेत. व्यक्तित्व भाव स्मृतीमध्येही नाही. स्मृतीत जर व्यक्तित्व भाव असता तर मस्तकाला खोल जखम झाल्यावर, स्मृती लोप झाल्यावर नष्ट झाली असती. पण आम्हीही नष्ट झालो असतो. लहानपणीच्या पूर्वीच्या 2-3 वर्षांचे मला काही आठवत नाही. जर स्मृतीवर माझे अस्तित्व निर्भर असेल तर म्हणावे लागेल की त्या 2-3 वर्षात माझे अस्तित्वच नव्हते. तेव्हा माझ्या जीवनाचा जो अंश मला आठवत नाही त्यावेळी मी जिवंतच नव्हतो असे म्हणावे लागेल. हा व्यक्तित्वाचा फार संकीर्ण अर्थ आहे. आम्ही आतापर्यंत व्यक्ती किंवा मी नाही, आम्ही या व्यक्तित्वाला मिळवण्यासाठी संघर्ष करीत आहोत आणि ते तर अनंत आहे. तेच मनुष्याचे प्रकृत स्वरूप आहे. ज्यांचे जीवन संपूर्ण जगतव्यापी आहे तेही जिवंत आहे. आणि आम्ही जेवढे आपल्या जीवनाला शरीर इत्यादी लहान लहान शांत पदार्थात बद्ध करून ठेवू तेवढे आम्ही मृत्यूकडे वाटचाल करण्यात अग्रेसर राहू. जितके क्षण आमचे जीवन सर्व जगतव्यापी राहते, दुसऱ्यात व्याप्त राहते, तितकेच क्षण आम्ही जिवंत राहतो. या क्षुद्र जीवनात बद्ध राहणे म्हणजेच मृत्यू आहे आणि यामुळेच आम्ही मृत्यूला घाबरतो. मृत्यू भयावर तेव्हाच मात करता येते जेव्हा मनुष्य समजेल की जोपर्यंत विश्वात एकही जीवन शिल्लक आहे, जोपर्यंत तोही जिवंत आहे, जेव्हा तो म्हणू शकेल की मी सर्व वस्तूत आहे, सर्व देहात आहे, सर्व प्राण्यात वर्तमान आहे, मीच जगत आहे, संपूर्ण जगत माझे शरीर आहे, जोपर्यंत एकही परमाणू शिल्लक आहे तोपर्यंत मला मरण कसे? कोण म्हणते की मला मरण येईल? तेव्हाच ही निर्भय अवस्था प्राप्त होते. सतत परिणामशील वस्तूत अविनाशित्व शोधणे फार मोठी चूक आहे. एका प्राचीन भारतीय दार्शनिकाने म्हटले आहे की आत्मा अनंत आहे, यामुळे आत्माच अविभाज्य व्यक्तित्व होऊ शकतो. अनंताचे विभाजन करणे शक्य नाही. अनंताचे तुकडे तुकडे करता येऊ शकत नाहीत. तो सदैव एक अविभक्त समष्टी स्वरूप अनंत आत्मा आहे आणि तोच मनुष्याचा यथार्थ मी आहे. तोच प्रकृत मनुष्य आहे. मनुष्य नावाने ज्याला आम्ही जाणतो तो या मीला व्यक्त जगतात केवळ अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. क्रमविकास आत्म्यामध्ये नाही.
हे जे सर्व परिवर्तन होत आहे, वाईट मनुष्य चांगला होत आहे, पशु मनुष्य होत आहे, हे सर्व कधी आत्म्यात होत नाही. कल्पना करा की एक पडदा माझ्यासमोर आहे व त्याला एक छिद्र आहे, ज्यातून मी केवळ काही चेहरे पाहू शकतो. हे छिद्र जेवढे मोठे होत राहील तेवढे समोरचे दृश्य माझ्यासमोर प्रकट होत राहील. आणि जेव्हा हे छिद्र पूर्ण पडदा व्यापून टाकेल तेव्हा मी तुम्हा सर्वांना स्पष्टपणे पाहू शकेन. इथे तुमच्यात काहीही परिवर्तन झालेले नाही. तुम्ही जे होता तेच आहात. केवळ छिद्र मोठे होत गेले आणि त्यासोबत तुमची अभिव्यक्ती क्रमशः मोठी होत गेली. आत्म्याच्या संबंधातही अशीच गोष्ट आहे. तुम्ही पहिल्यापासूनच मुक्त स्वभाव आणि पूर्ण आहात. पूर्णत्वाला प्रयत्न करून मिळवावे लागत नाही. धर्म, ईश्वर किंवा परलोक संबंधी या सर्व धारणा कोठून आल्या? मनुष्य ईश्वर ईश्वर म्हणत का फिरतो आहे? सर्व देशात, सर्व समाजात मनुष्य पूर्ण आदर्शाचा शोध घेत फिरत असतो. जरीही तो आदर्श मनुष्यात अथवा ईश्वरात किंवा अन्य एखाद्या वस्तूत का असेना, यामुळे तो भाव तुमच्या अंतर्गतच आहे. ती होती तुमच्या हृदयाची धडधड आणि तुम्ही त्याला जाणत नव्हता. तुम्ही वादन करीत होता की बाहेरची एखादी वस्तू हा ध्वनी करीत आहे. तुमच्या आत्म्यात विराजमान ईश्वरच तुम्हाला तुमचे अनुसंधान करण्याची, स्वतःची उपलब्धी करण्याची प्रेरणा करीत आहे. इथे तिथे मंदिर, मस्जिद, स्वर्गात, मृत्युलोकी विविध स्थानी अनेक उपायांनी अन्वेषण केल्यानंतर शेवटी आम्ही जेथून प्रारंभ केला तिथेच म्हणजे आमच्या आत्म्यातच आम्ही एक फेरी मारून पुन्हा परत येतो आणि बघतो की ज्याचा शोध आम्ही संपूर्ण विश्वात घेत फिरत होतो, ज्याच्यासाठी आम्ही मंदिर, मस्जिद आणि गिरजाघरात जाऊन जाऊन व्याकुळ होऊन प्रार्थना केल्या, अश्रू वाहिले, ज्याला आम्ही दूरवरील आकाशातील मेघांच्या मागे लपलेला अव्यक्त आणि रहस्यमय समजत होतो, तो तर आमच्या अति जवळ आहे. प्राणांचा प्राण आहे, आमचे शरीर आहे, आमचा आत्मा आहे. तूच मी आहे, मी तू आहेस, हेच तुमचे स्वरूप आहे. यालाच अभिव्यक्त करा. तुम्हाला पवित्र व्हावे लागणार नाही. तुम्ही तर स्वरूपतःच पवित्र आहात. तुम्हाला पूर्ण व्हावे लागणार नाही. तुम्ही स्वरूपतःच पूर्ण आहात. सर्व प्रकृती देश कालातीत सत्याला पडद्यासमान झाकलेली आहे. तुम्ही जे काही चांगले विचार किंवा कार्य करता त्याने जणू ते आवरण हळूहळू दुभंगले जात राहते आणि देश कालातीत ते शुद्ध स्वरूप अनंत स्वयं अभिव्यक्त होत राहते. हाच मनुष्याचा सर्व इतिहास आहे. हे आवरण जेवढे सूक्ष्म होत जाते तितके प्रकृतीच्या मागे असलेला प्रकाश त्याच्या स्वभावानुसार अधिकाधिक तेजस्वी होत जातो. कारण की त्याचा स्वभाव तेजस्वी होण्याचा आहे. त्याला जाणता येणे शक्य नाही. त्याला जाणण्याचा आम्ही व्यर्थ प्रयत्न करीत राहतो. जर तो ज्ञेय असता तर त्याचा स्वभाव बदलला असता. कारण की तो स्वयं नित्य ज्ञाता आहे. ज्ञान एक सीमाबद्ध भाव आहे. ज्ञान लाभासाठी त्याचे चिंतन ज्ञेय वस्तूच्या रूपात, विषयाच्या रूपात करावे लागते. जो सर्व वस्तूंचा ज्ञाता स्वरूप आहे, सर्व विषयांचा विषय स्वरूप आहे, या ब्रह्मांडाचा साक्षी स्वरूप आहे, तोच तुमचा आत्मा आहे. ज्ञान तर जणू खालची अवस्था आहे, केवळ एक भ्रष्ट भाव आहे. आम्हीच तो नित्य ज्ञाता आत्मा आहोत. मग आम्ही त्याला कशा प्रकारे जाणणार? प्रत्येक व्यक्ती तो आत्मा आहे आणि सर्व लोक विभिन्न उपायांनी याच आत्म्याला जीवनात प्रकाशित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर असे नसते तर या सर्व नीतिसंहिता कशा आल्या असत्या? सर्व नीतिसंहितेचे तात्पर्य काय आहे? सर्व नीतिसंहितेमध्ये एकच भाव वेगवेगळ्या स्वरूपात प्रकाशित झालेला आहे आणि तो हा आहे की दुसऱ्यांवर उपकार करावे. मनुष्याच्या प्रती, सर्व प्राण्यांच्या प्रती दयाच मानवजातीच्या समस्त सत्कर्मांचे मार्गदर्शक प्रेरक आहे. आणि हे सर्व मी जगत आहे, हे जगत एक अखंड स्वरूप आहे, या सनातन सत्याचा केवळ विभिन्न भाव आहे. जर असे नसते तर दुसऱ्यांचे हित करण्यात अशी कोणती युक्ती असावी बरे? मी का दुसऱ्यांवर उपकार करू? परोपकार करण्यासाठी कोण मला बंधन घालीत आहेत? सर्वत्र समदर्शनाने उत्पन्न जी सहानुभूतीची भावना आहे त्यामुळेच ही गोष्ट होते. अत्यंत कठोर अंतकरणही कधी कधी दुसऱ्यांच्या प्रती सहानुभूतीने भरले जाते. आणि वर पुन्हा जी व्यक्ती हे आपात प्रतीयमान व्यक्तित्व वास्तवात केवळ भ्रम आहे. या भ्रमामुळे व्यक्तित्वाची आसक्ती राहणे अत्यंत नीच कार्य आहे. या सर्व गोष्टी ऐकल्यावर भयभीत होऊन जाते. ती व्यक्ती तुम्हाला म्हणेल की संपूर्ण आत्मत्यागच साऱ्या नैतिकतेचे केंद्र आहे. परंतु पूर्ण आत्मत्याग काय आहे? संपूर्ण आत्मत्याग केल्यावर बाकी काय उरते?
आत्मत्यागाचा अर्थ आहे खोट्या अहम किंवा व्यक्तित्वाचा त्याग, सर्व प्रकारच्या स्वार्थाचा त्याग. हा अहंकार आणि ममता पूर्व कुसंस्काराचे फळ आहे आणि जेवढा या व्यक्तित्वाचा त्याग होतो तेवढा आत्मा आपल्या नित्य स्वरूपात आपल्या पूर्ण महिम्याने अभिव्यक्त होतो. हाच खरा आत्मत्याग आहे आणि हाच समस्त नैतिक शिक्षणाचा आधार आहे, केंद्र आहे. मनुष्य याला जाणो न जाणो समस्त जग हळूहळू याच दिशेने जात आहे. थोड्याशा प्रमाणात याचाच अभ्यास करीत आहेत. गोष्ट केवळ इतकीच की अधिकांश लोक हे अज्ञात रूपात करीत आहेत, ते त्यांनी ज्ञात रूपात करावे. हा मी आणि माझे प्रकृत आत्मा नाही, परंतु केवळ एक सीमाबद्ध भाव आहे. हे जाणून या मिथ्या व्यक्तित्वाचा त्याग करावा. आज जो मनुष्य नावाने परिचित आहे तो जगाच्या अतीत त्या अनंत सत्तेची केवळ एक झलक आहे. त्या सर्व स्वरूप अनंत अग्नीचे केवळ स्फुल्लिंग आहे, परंतु ते अनंतच त्याचे यथार्थ स्वरूप आहे. या ज्ञानाचे फळ, या ज्ञानाची उपयोगिता काय आहे? आजकाल सर्व गोष्टीत त्याची उपयोगिता किती हेच मोजले जाते. म्हणजेच संक्षेप्त आहे की याने किती रुपये, किती आणे, किती पैशाचा लाभ होईल. लोकांना असा प्रश्न करण्यात काय अधिकार आहे? काय सत्यालाही उपकार किंवा धनाच्या रूपात मोजले जावे? समजा की याचा काही उपयोग नाही, तर यामुळे काय सत्य कमी होईल? उपयोगिता सत्याची कसोटी नाही. काहीही असो, या ज्ञानात मोठा उपकार तसेच प्रयोजनही आहे. आम्ही बघतो सर्व लोक सुखाचा शोध घेतात, पण अधिकतर लोक नश्वर मिथ्या वस्तूत त्याला शोधत फिरतात. इंद्रियात कधी कुणाला सुख मिळत नाही. सुख तर केवळ आत्म्यातच मिळते. म्हणून आत्म्यात या सुखाची प्राप्तीच मनुष्याचे सर्वात मोठे प्रयोजन आहे. आणखी एक गोष्ट ही की अज्ञानच सर्व दुःखाचे कारण आहे. आणि मूलभूत अज्ञान तर हेच की जे अनंत स्वरूप आहे ते आपल्याला शांत मानून रडत राहते, ओरडत राहते. समस्त अज्ञानाचा आधार हाच आहे की आम्ही विनाशी नित्य शुद्ध पूर्ण आत्मा असूनही विचार करतो की आम्ही लहान लहान मन आहोत, आम्ही केवळ लहान लहान देह आहोत. हेच समस्त स्वार्थपरताचे मूळ आहे. जेव्हा मी स्वतःला एक क्षुद्र देह समजतो तेव्हा मी संसारातील इतर शरीराचे सुखदुःखाची पर्वा न करता आपल्या शरीराच्या रक्षणात व त्याला सुंदर बनवण्याच्या प्रयत्नात राहतो. त्यावेळी मी तुमच्याहून वेगळा होऊन जातो. जसे हे भेद ज्ञान येते तसे ते सर्व प्रकारच्या अमंगलाचे दार उघडते आणि सर्व प्रकारची विविध दुःखे उत्पन्न करते. म्हणून पूर्वोक्त ज्ञानाच्या प्राप्तीने हा लाभ होईल की जर वर्तमान मानवजातीचा एक अगदी लहानसा अंशही या क्षुद्र संकीर्ण आणि स्वार्थी भावाचा त्याग करू शकेल तर उद्याच या संसाराचे स्वर्गात रूपांतर होईल. पण नाना प्रकारच्या यंत्र तसेच बाह्य जगासंबंधी भौतिक ज्ञानाच्या उन्नतीमुळे हे कधी संभव होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे अग्नीत तूप टाकण्याने अग्निज्वाळा अधिक मोठ्या होतात तसेच या सर्व वस्तूंनी दुःखाची वृद्धी होते. आत्म्याच्या ज्ञानाशिवाय जे काही भौतिक ज्ञान अर्जित केले जाते ते सर्व अग्नीत तूप टाकल्याप्रमाणे आहे. त्याने दुसऱ्यासाठी प्राण उत्सर्ग करण्याची गोष्ट तर दूरच. स्वार्थी लोकांना दुसऱ्यांची वस्तू हडप करणे, दुसऱ्यांच्या रक्तावर फळणे फुलणे यासाठी एक आणखी यंत्र, एक आणखी सुविधा मिळते. आणखी एक प्रश्न, काय हे व्यवहार्य आहे? वर्तमान समाजात याला कार्यरूपात परिणत केले जाऊ शकते काय? याचे उत्तर हे आहे की सत्य प्राचीन किंवा आधुनिक कोणत्याही समाजाचा सन्मान करीत नाही. समाजालाच सत्याचा सन्मान करावा लागेल, नाहीतर समाज नष्ट होऊन जाईल. समाजाला सत्याचे अनुरूप बनवावे लागेल. सत्याला समाजाच्या अनुसार बनवावे लागत नाही. जर निस्वार्थीप्रमाणे महान सत्य समाजात कार्यरूपात परिणत केले जाऊ शकत नसेल तर अशा समाजाला सोडून वनात जाणे चांगले. याचेच नाव साहस आहे. साहस दोन प्रकारचे असते. एक प्रकारचे साहस तोफेच्या तोंडात पळत जाणे, दुसऱ्या प्रकारचे साहस आध्यात्मिक विश्वास. एकेवेळी एक दिग्विजयी सम्राट भारतात आला. त्याच्या गुरुने त्याला भारतीय संतांकडून साक्षात्कार करण्याचा आदेश दिला होता. बराच शोध घेतल्यानंतर त्याने पाहिले की एक वृद्ध साधू एका दगडावर बसलेला आहे. सम्राटाने त्याच्याबरोबर काही वेळ चर्चा केली आणि तो त्याच्या ज्ञानाने फार प्रभावित झाला. त्याने साधूला आपल्या देशात बरोबर येण्याची इच्छा प्रकट केली. साधूने त्याला नकार दिला व म्हणाला, मी या वनात आनंदात आहे. सम्राट म्हणाला, मी समस्त पृथ्वीचा सम्राट आहे. मी आपणाला असीम ऐश्वर्य आणि उच्च पद देईन.
साधू म्हणाला, ऐश्वर्य, उच्च पद इत्यादी कोणत्याही गोष्टीची मला इच्छा नाही. तेव्हा सम्राट म्हणाला, जर तुम्ही माझ्याबरोबर आला नाहीत तर तुम्हाला मी मारून टाकेन. यावर साधू खूप हसला व म्हणाला, राजन, आज तुम्ही आपल्या जीवनातील सर्वात मूर्खपणाची गोष्ट बोललात. तुमची काय ताकद की तुम्ही मला मारणार? सूर्य मला सुकू शकत नाही, अग्नी मला जाळू शकत नाही, तलवार माझा संहार करू शकत नाही, कारण की मी जन्मरहित, अविनाशी, नित्य विद्यमान, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आत्मा आहे. हे आध्यात्मिक साहस आहे. दुसरे, वाघ आणि सिंहाचे साहस. 1857च्या बंडाच्या वेळी एक मुसलमान शिपायाने एका संन्यासी महात्म्याला वाईट तऱ्हेने जखमी केले. हिंदू बंडखोराने त्या मुसलमानाला पकडले आणि त्याला स्वामीजीजवळ नेऊन म्हणाले, तुम्हाला वाटल्यास याची चामडी सोलून काढा. स्वामीजींनी त्याच्याकडे पाहिले व म्हणाले, बंधू, तू तोच आहेस, तू तोच आहेस, तत्वमसी. आणि हे म्हणत म्हणत त्यांनी शरीराचा त्याग केला. हे दुसरे उदाहरण आहे. जर तुम्ही असा समाज घडवू शकत नसाल ज्यात सर्वोच्च सत्याला स्थान मिळेल, तर धिक्कार आहे आपल्या बाहुबलावर तुमच्या मिथ्या अभिमानाचा, धिक्कार आहे आपल्या पाश्चात्य संस्थांवरील तुमच्या खोट्या घमंडीचा. आपली महत्ता व श्रेष्ठतेची कशाला विनाकारण शेखी मिरवता? जर दिवसरात्र हेच करत असाल तर हे अव्यवहार्य आहे. पैसे कवडीला सोडून आणखी काहीच व्यवहार्य नाही काय? जर असेच असेल तर आपल्या समाजावर इतका घमेंड कशाला करता? तोच समाज सर्वश्रेष्ठ आहे ज्यात सर्वोच्च सत्याला कार्यात परिणित केले जाऊ शकते. हेच माझे मत आहे. आणि जर समाज यावेळी उच्चतम सत्याला स्थान देण्यास समर्थ नसेल तर त्याला त्या योग्य बनवा आणि शीघ्रतेने तुम्ही असे करू शकाल तेवढे चांगले. हे नरनारी हो, उठा, आत्म्याच्या संबंधात जागे व्हा. सत्यावर विश्वास ठेवण्याचे साहस करा, सत्याच्या अभ्यासाचे साहस करा. विश्वाला काही साहसी नरनारींची गरज आहे. आपल्यात ते साहस आणा, जे सत्याला जाणू शकेल, जे जीवनात निहित सत्याला पाहू शकेल, जे मृत्यूला घाबरणार नाही. त्याचे स्वागत करा. जो मनुष्य हे ज्ञान देईल की तो आत्मा आहे आणि सर्व जगात अशी कोणतीच वस्तू नाही की जी त्याचा विनाश करू शकेल. तेव्हा तुम्ही मुक्त व्हाल, तेव्हा तुम्ही आपल्या यथार्थ आत्म्याला जाणाल. या आत्म्याच्या संबंधात आम्ही ऐकावे, नंतर मनन आणि त्यानंतर निधिध्यासन करावे. आजकालच्या समाजात एक प्रवृत्ती दिसते की कार्यावर जोर देणे व विचारांची निंदा करणे. कार्य निश्चितच चांगले आहे, पण तेही विचार किंवा चिंतनातूनच उत्पन्न होते. शरीराच्या माध्यमातून शक्तीच्या ज्या लहान लहान अभिव्यक्ती होत असतात त्यांनाच कार्य म्हणतात. बिना विचार किंवा चिंतनाशिवाय कोणतेही कार्य होऊ शकत नाही. म्हणजेच मस्तकात उच्च विचार, उच्च आदर्श घ्या आणि दिवस रात्र मनाच्या समोर ठेवा. असे करण्याने या विचारावरच मोठमोठी कार्य होतील. अपवित्रतेची गोष्ट मनात आणू नका. प्रत्युत मनाने म्हणा की मी शुद्ध आहे, पवित्र स्वरूप आहे, आम्ही क्षुद्र आहोत, आम्ही जन्म घेतला, आम्ही मरणार. या विचाराने आम्ही स्वतःला संमोहित करून ठेवले आहे आणि त्यामुळे आमचा सदैव एक प्रकारच्या भीतीने थरकाप होत आहे. एक सिंहणी जिचा प्रसव काल जवळ आला होता, एकदा शिकारीच्या शोधात बाहेर पडली. तिने दूर बकऱ्यांचा कळप चारताना पाहिला. त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी तिने जशी झेप घेतली त्याचवेळी तिचे प्राण गेले व मृतहीन छावा जन्माला आला. बकऱ्या त्या छाव्याची देखभाल करू लागल्या आणि ते बकऱ्यासोबतच मोठे होऊ लागले. त्यांच्याप्रमाणेच गवत चारा खाऊन राहू लागले व बकऱ्याप्रमाणेच बे बे करू लागले. आणि जरी काही दिवसांनी ते एक शक्तिशाली सिंहात पूर्णपणे विकसित झाले तरीही ते स्वतःला बकरीच समजत होते. याप्रमाणे दिवस लोटले आणि एक दिवस मोठा सिंह शिकारीसाठी तिकडे येऊन ठेपला. पण त्याला हे बघून नवल वाटले की बकऱ्यांच्या कळपात एक सिंह सुद्धा आहे आणि तोही बकऱ्याप्रमाणेच घाबरून पळत आहे. तेव्हा सिंह त्याच्याकडे त्याला समजावण्यासाठी निघाला की तू सिंह आहेस, बकरी नाहीस. पण जसा तो पुढे आला तशा बकऱ्या पळू लागल्या व त्यांच्याबरोबर तो बकरी सिंह सुद्धा पळू लागला. काही असो, त्याने त्या बकरी सिंहाला त्याचे यथार्थ स्वरूप समजावण्याचा संकल्प सोडला नाही. तो पाहू लागला की तो बकरी सिंह कुठे राहतो, काय करतो. एक दिवस त्याने पाहिले तो एका जागी झोपलेला होता. हे पाहताच त्याने एक उडी मारून त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, अरे, तू बकऱ्यांच्या बरोबर राहून आपला स्वभाव कसा विसरलास? तू बकरी नाहीस, तू तर सिंह आहेस. बकरी सिंह म्हणाला, काय म्हणता?
मी तर बकरी आहे, सिंह कसा असू शकेल? त्याला विश्वास बसेना की तो सिंह आहे आणि तो बकऱ्याप्रमाणेच बेबे करू लागला. तेव्हा सिंहाने त्याला उठवून नदी किनारी नेले आणि म्हणाला, हे बघ, तुझे प्रतिबिंब व माझे प्रतिबिंब. आणि तेव्हा तो त्या दोन प्रतिबिंबाची तुलना करू लागला. तो एकदा सिंहाकडे आणि एकदा आपल्या प्रतिबिंबाकडे पाहू लागला. तेव्हा क्षणभराने त्याला समजले की खरेच तो एक सिंह आहे. तेव्हा तो सिंहगर्जना करू लागला आणि त्याचे बकऱ्याप्रमाणे बेबे करणे कुठे गेले कुणाला ठाऊक. या प्रकारे तुम्ही सर्व सिंह आहात. तुम्ही आत्मा आहात, शुद्ध पवित्र आणि पूर्ण आहात. विश्वाची महाशक्ती तुमच्यात आहे. हे सखे, तू का रडतेस? जन्म मरण तुमचेही नाही व माझेही नाही. का रडतोस? तुला रोग शोक काही नाही. तू तर अनंत आकाशाप्रमाणे आहेस. त्यावर नाना प्रकारचे मेघ येतात आणि काही वेळ खेळ करून कुठे विरघळून जातात कळत नाही. परंतु आकाश पहिल्याप्रमाणेच निळे होते, तसेच निळे राहते. याप्रमाणे ज्ञानाचा अभ्यास करावयास पाहिजे. आम्ही संसारात पाप आणि ताप का पाहतो? एका मार्गात एक पुतळा उभा होता. एक चोर तिकडून जात होता. त्याला वाटले की कुणी पहारेकरी असेल. आपल्या प्रेयसीची वाट पाहणाऱ्या प्रियकराला वाटले की ती त्याची प्रेमिका आहे. एका मुलाने बघितले तेव्हा त्याला भूत समजून ते घाबरून ओरडू लागले. या प्रकारे निरनिराळ्या व्यक्तींनी जरी त्याला निरनिराळ्या रूपात बघितले तरी तो एक पुतळा याशिवाय इतर काहीही नव्हते. आम्ही जसे स्वतः असू जगालाही तसेच बघतो. समजा खोलीत एका मेजावर मोहराची थैली ठेवलेली आहे आणि एक लहान मूल तिथे खेळत आहे. इतक्यात तिथे एक चोर येतो आणि ती थैली चोरतो. तर त्या मुलाला चोरी झाली हे समजू शकेल काय? आमच्या आत आहे तेच आम्ही बाहेर बघतो. मुलाच्या मनात चोर नाही म्हणून ते बाहेरही चोर पाहत नाही. सर्व प्रकारच्या ज्ञानासंबंधातही असेच आहे. संसारातील पाप अत्याचार इत्यादी गोष्टी मनात आणू नका. पण रडा की अजूनही जगात तुम्हाला पाप दिसत आहे. रडा की अजूनही तुम्हाला सर्वत्र अत्याचार दिसत आहेत. आणि जर तुम्हाला जगावर उपकार करावासा वाटत असेल तर जगावर दोषारोपण करणे सोडून द्या. त्याला आणखी दुर्बल करू नका. शेवटी हे सर्व पाप दुःख इत्यादी काय आहे? हे सर्व दुर्बलतेचे फळ आहे. लोक लहानपणीच शिक्षण घेतात की ते दुर्बल आहेत, पापी आहेत. या प्रकारच्या शिक्षणाने संसार दिवसेंदिवस दुर्बल होऊन जात आहे. त्यांना शिकवा की ते सर्व अमृताचे पुत्र आहेत. शिवाय ज्याच्या आत आत्म्याचा प्रकाश अत्यंत क्षीण झालेला आहे त्यालाही हेच शिक्षण द्या. लहानपणीच त्याच्या डोक्यात या प्रकारचे विचार प्रविष्ट करा की ज्यामुळे त्यांना योग्य मदत मिळेल, जी त्यांना सबल बनवू शकेल, ज्याने त्यांचे काहीतरी यथार्थ हित होईल. दुर्बलता आणि अवसानघातकी विचार त्यांच्या डोक्यात प्रवेशच करायला नकोत. संचिताच्या स्तोत्रामध्ये शरीराला वाहू द्या. आपल्या मनाला सदैव म्हणत राहा, मीच तो आहे, मीच तो आहे. तुमच्या मनात ही गोष्ट रात्रंदिवस संगीताप्रमाणे गुणगुणत राहावी आणि मृत्यूच्या वेळीही तुमच्या ओठावर सोहम सोहम खेळत राहावे. हेच सत्य आहे. जगाची अनंत शक्ती तुमच्याच आत आहे. जिला कुसंस्कार आणि भ्रमाने तुमच्या मनाला झाकले आहे त्यांना पळवून लावा. साहसी बना, सत्याला जाणा व जीवनात परिणत करा. अंतिम लक्ष जरीही दूर असले तरी उठा, जागे व्हा. जोपर्यंत देहापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत थांबू नका.